नमस्कार मंडळी, तर मी आता गावाला आलाय शिंग्यासाठी आणि सगळ्यांना माहिती आहे की शिंगा म्हटलं का गावाला सगळी येतात पोरा. तर आपला आत्ता म्हणजे स्टार्टिंग झाली का सगळी एकाच येतात पोरं बिरं. म्हणून आमच्या गावाला आता क्रिकेटच्या मॅची ठेवल्यात. सीझन तिसरा आहे आणि छोटी छोटी मुलं बघा, आता सध्या छोटी मुलं आहेत ग्राउंडमध्ये दिसत आहेत. तर ही छोटी छोटी मुलं इथे जाम मेहनत घेत आहेत आणि ह्याच्यानंतर उद्या परवा येणार उद्या परवा मॅच आहेत आमच्याकडे बॉक्समध्येच आहेत आणि परवा सगळी ठाण्यावर येणार सगळी मोठी मोठी पोरं. आणि ही ह्या पोरांची मेहनत बघा किती, म्हणजे सकाळपासून 2 दिवस झाले मेहनतच चालू आहे आणि करते सगळी भांडणं बिंडणं आहे त्यांच्यात, मस्ती मारामारी सगळ्या शिव्या बिया देत आहेत एका नाराला. पण काम करण्यात एक्सपर्ट आहेत, एक नंबर आहेत. म्हणजे असं कुणावर हे नाही, रागून नाही काय नाही. आणि ॲक्च्युली 3 आले आहेत, म्हणजे तिकडे एक पलीकडे इकडे, म्हणजे 3 आले ती पोरं मिळून सगळी काम करतात. आणि क्रिकेटमध्ये एवढं एक्सपर्ट आहे ना आमचा गाव, एक नंबर आहे क्रिकेटमध्ये. आणि मेन आमच्या गावातला मेन प्लेअर दाखवतो तुम्हाला, विकास चव्हाण आहे. आणि याला ह्यावर्षी मॅन ऑफ द मॅच काय भेटले तो स्वतःच सांगेल त्याच्यानी. तर तुला काय मॅन ऑफ द मॅच भेटले? अरे सांग. मॅन ऑफ द सिरीज भेटले, सायकल भेटले आणि बेस्ट बॉलर भेटले असतील यावर्षी 5-6 भेटले असतील आणि बेस्ट बॅट्समॅन भेटले असतील 3-4. म्हणजे त्या सुधागडमध्ये म्हणा गेलं तर सुधागडमध्ये म्हणा तसा, म्हणजे पाली इकडून आमचा सुधागड येतो रायगडमध्ये. तर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन असं त्याला भरपूर, म्हणजे सगळीकडे सगळ्या गावामध्ये फेमस आहे सध्या. पण सध्या त्याला कोणी लिंबू पेला असं तो सांगते. 4-5 मॅचेस सध्या ड्रॉप चालल्यात त्याच्या. होणार तर चांगलं होणार, त्याचा भाव पण चांगला केलाय, तो पण चांगला केलाय आणि त्यांनी गावाचं नाव एवढा रोशन केलंय ना. मंदिरामध्ये जवळजवळ किती ट्रॉफी असतील आतापर्यंत? मंदिरामध्ये भरपूर आहे, तरी पण 10-15 ट्रॉफी म्हणजे ठेवायला जागा नाही, त्याच्या घरी पण ठेवायला जागा नाही. तर भेटू आता नंतर, म्हणजे पूर्ण झाल्यावर दाखवू तुम्हाला. हे करा बडाबड, हे कर रवी. अरे घे बिंदास, अरे घे तुझे हाय व्हिडिओ. तुला मी करणार आता, तुझ्या दुकानाची पण व्हिडिओ घेणार आहे मी. आधी नाही, स्क्रीनशॉट पाडूनच आणलाय म्हणजे टायटलला टाकायला. या मेहनत घेतात पोरं आमची. आता उद्या येतील, ते बोलतील आईला असं नाही पाहिजे तर असा पाहिजे होता, तसा पाहिजे होता. ए राज, उद्या येतील ते बोलतील अरे जरा असा झाला, मग काय आणखी. नाही बघा पर्या बघा, गावात राहतो पण मेहनत करतो जाम. दुकान आहे, गाडी आहे, काहीतरी गावाला राहूनच काहीतरी करायला पाहिजे. मला आम्ही येऊ तर बोलतोय ना गावाला काय नाही असं आम्हाला सांगतंय. आता काय सांगायचं ह्याला. बारीक बारीक पोरा बघा मस्त झाडतायत आणि मला बोलतात तू कर काम. आता मी कसं काम करू इथे? यांची व्हिडिओ काढू का मी काम करू? मग व्हिडिओ काढायला लागेल ना मला. मग व्हिडिओ मी काढू का काम करू? तुम्ही सांगा. बॉलर बघा, अरे काय तुम्ही बॉलरला तुम्ही काम सांगता. आणि मॅचीचा पहिला होणार आहे आरुष फायटर ना. नाही नाव काय दिलं? आरुष फायटर ना. अभी क्या कुछ नहीं बोल नाही. अरे आरुष फायटर टीमचं नाव आहे त्याच्या, आरुष फायटर. तो इथं बार नाही उचलताय. मग ओनर असला तरी काम करायला लागतं. मग असं थोडं आहे. दुकानदार हा बघ, किराणा दुकानदार, किम्या किराणा दुकानदार, दुकानदाराचा मालक बघा. किराणाचा दुकानदार आणि बघा ही टीमचं कॅप्टन आहे स्वतः. हाय रोहित शर्मा जर बोलला असता अरे मैदान में क्या कर रहा है, घरी रागावून गेला असता. तो औषध आहे, तो पहिल्यापासूनच आहे. तो बॉलर असून म्हणून तो काय एवढी मोठी पाण्याची बाटली आहे, त्याचा नाद नाही करायचा कोणी.
कुठली कॅमेरा चालू केला लगेच भांडणं मिटली. पटापट करा. कोणती माणसाला सांगतोय आता युट्यूब वर बॅन करतील शिवाय ऐकलं तर. YouTube खालच्या दोन तर बसतील ना आपल्या. खालच्या दोन बसल्या बस झाल्या. बोर्डवर बसा ना खालच्या. इकडे आणते डबल आण अजून. गावाला मॅच आहेत आमच्या. मॅच बघा साडी नेसवली मस्त पैकी. अथर्व कुठं आहे? अथर्व सगळी मेहनती पोरं आहेत सगळी. आता उद्या येणार ते उद्या शेठ लोक येणार. डायरेक्ट शेठ लोक. माझा हात माग हातात घालायला नाही तर. सकाळी आले पोरं. सर्व खेळाडूंनी पुढे जायचं. हात मिळवा सगळी. हात मिळवा. सर्व खेळाडूंनी पुढे जायचं. व्यक्तीच्या बाजूला उभं राहायचंय. अरे फोटोमध्ये येणार आहात. दोन्ही संघाचे कर्णधार वीएन फायटर्स आणि वीर मराठा फायटर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचंय. नाणेफेकीचा कौल करतील ते प्रवीण कदम. हे दाखवून देतात काटा. चला नाणेफेक दोन्ही सांगायचं. मराठा संघाचे कर्णधार मला वाटतं दिसत आहेत. वीर मराठा संघाचे कर्णधार कोण? जरा नाव सांगा. स्वप्नील गोरिवले आणि वीएन फायटर्स कडून असतील तर यश भांबळकर. यांचा पडला. तुमची कुठले चला त्यांचं टच हा. आणि वीएन फायटर्सने टॉस जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकून निर्णय सांगा. काय करा. कशी वाटली तुमची टीम? एकदम भारी. काय वाटते का नंबर मारेल म्हणून? प्रथम गोलंदाजी करण्याचा आणि आता दुसऱ्या टीम कडे आपण तुमची टीम कशी आहे? नंबर मारणार ना तुमची टीम? 100% नंबर मारणार अशी टीम सांगते ही. आणि टीम मध्ये सगळं ऑलराऊंडर आहेत का? बॅट्समॅन विस्मॅन कसे आहेत? कोण बॅट्समॅन आहेत का नाही तुमच्याकडे? आमचे एक नंबर आहेत. सर्व बॅट्समॅन वीर मराठा पहिल्याच मॅचचा पहिलाच बॉल आहे. बघू काय होते आता आपल्या टीम कडून. काय वियान फायटर्स आणि कुठलं कोण? स्वप्न अजून आउटफिट आणि फलंदाजी करतील ते चांगलासा फटका आणि स्वतःच्या चेंडूवरती चांगलासा क्षेत्ररक्षण करताना मुकेश चव्हाण. वा काय धोक्यापैकी बिल्डिंग आहे. चांगलासा फटका आणि चांगलासा फटका पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. पण एक डाव वाचू शकत नाही. सुंदर चांगलीशी फलंदाजी करताना पंचाचा निर्णय नो. पुन्हा एकदा वैभव पाटेकर. चांगलासा गुली करताना मुकेश चव्हाण पूर्णपणे डॉट झालेले आहेत. मुकेश चव्हाण यांच्या घेऊन जायचा. 6 चेंडूत 8 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वप्नील स्वतः कर्णधार वीर मराठा संघाकडून आणि गोलंदाजी करतील. ओनर स्वतः करतोय. वाया नाही गेला पाहिजे म्हणून स्वतःवरती विश्वास दाखवला आहे नरेंद्र गोगले आणि चांगला फटका स्वप्नील बरोबर यांच्या फलंदाजीतून. 12 आमने सोडतोस फिल्डिंग करून.
आणि चांगलाचा फटका तेवढे चांगले क्षेत्ररक्षण परंतु जगदीश राठोड पुन्हा एकदा नरेंद्र गोगले चांगलाचा फटका कडक ए टाले वगैरे आणि पुन्हा एकदा 18 आणि पहिले आणि सांगिक तिसरे षटक घेऊन तुमचे चांगलाचा फटका परंतु तो 3 धावा रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा मैदानात आणि मला वाटतं चांगलाचा चेंडू आणि करत सगळी होती नाबाद आपल्या फलंदाजीवर खरंच विश्वास दाखवला होता स्वतः करण्यात आलेला आणि कर्णधारांनी यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचंय. चला 7 दरम्यान सामन्याला सुरुवात. प्रथम फलंदाजी करायला येतील ते स्वतः संघ मालक नरेंद्र गोगले आणि चांगलासा फटका खेळण्याचा प्रयत्न एक डाव धरून दुसऱ्या डावाचा प्रयत्न परंतु यशस्वी एकच डाव उत्तम डाव. अमन बांबलकर पुन्हा एकदा महाराष्ट्र कीर्ती रवींद्र चव्हाण यांनी फटका एक डाव पूर्ण मस्त फिल्डिंग स्वप्न हरीश पाटील आणि मधुरा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं नाणेफेक करून घ्यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण चांगलीशी गोलंदाजी करतात. थोडा उत्कृष्ट फटका वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंच एक धाव. नाणेफेक साईडला करून घ्या. दिसत नाही. स्वप्नील स्वतः कर्णधार चांगलासा ठेवलेला चेंडू एक धाव जरूर मिळेल. आव्हान स्वतः कर्णधार चांगलासा पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू पंचदंडिकातील धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती चांगलासा पकड भेटला तर हॅट्रिक असेल आणि चांगलासा फटका खेळण्याचा प्रयत्न यशवंत आणि पंच एक धाव जरूर मिळेल. चांगलीशी फलंदाजी करावी लागेल आता अमन यांना कारण मुकेश चव्हाण आणि समीर पाटेकर असे मोहरे त्यांनी गमावलेले आहेत आणि सामन्याची जबाबदारी आता पाहूया काय करतील. सामन्यासाठी अमन बाबरकर चांगलाचा प्रयत्न आणि तितके चांगले क्षेत्ररक्षण परंतु आणि पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने चेंडू गेलाय सीमारे पाटेकर काहीसे नावाजलेले गोलंदाज होते परंतु कापता त्यांनी सामना सुरुवात आणि हा चांगलाचा फटका आणि चांगल्याचा प्रयत्न परंतु एक डाव जरूर मिळेल. भरपूर दिवसानंतर भरपूर वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच बॅट बघितले काय करतील आणि अशा मला वाटतं अटीतटीच्या सामन्यात त्यांना जबाबदारीच्या सामन्यात त्यांना पाठवले कर्णधारांनी पुन्हा एकदा बॉल हॅट्रिक कंपल्सरी 2 चेंडू 3 धावा 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दिनेश चव्हाण गॅप शोधत आहेत. काय करतील दिनेश चव्हाण ऑन हॅट्रिक. मी म्हटलं होतं प्रदीप जो त्यांचा वाचवले आणि तुमचा फटका मारावा लागेल. 2 अथवा चौकार नाहीतर धावून 2 धावा काढाव्या लागतील आणि काय अशा प्रकारे संपली पहिली मॅच. काय सामना झाला.